नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय पाहत आहोत. आज आपण पाहत आहोत इथे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, कारण गुरुजींनी भाकीत केलेलं आहे की 1 महिन्यात आपल्या कृष्णाच्या हातून 5 चुका घडणार आणि त्याच्यानंतर घरात एकाचा मृत्यू होणार. ही गोष्ट भीतीदायक आहे. सगळेजण घाबरलेले आहे. दुष्यंत मात्र म्हणत असतो की मला ह्या ज्योतिषी वगैरे कोणावर विश्वास नाही, आणि जे आपले नेहमीचे गुरुजी त्यांना फोन करून विचारा की त्यांनी त्यांचा कुठला एखादा चेला आपल्याकडे पाठवला होता का, हे सगळे प्रश्न त्यांना विचारा. आणि खरंच त्यांनी त्यांचा एखादा चेला आपल्याकडे पाठवलेला असेल आणि त्यांनी जर हे भाकीत केलं असेल तर मग आपण पुढे पर्याय काढूया ना. आता आपण पाहतोय समाजात कितीतरी गोष्टी अशा ज्या आपल्याला घाबरवतात, ज्यामुळे आपल्याला भीती वाटते. मग आपण उपाय काढण्यासाठी त्या व्यक्तींना हवे तितके पैसे मोजतो आणि त्यांचा तो धंदा असतो आपल्याला घाबरवणं, आणि आपण घाबरल्या भ्याने ते म्हणतील तसं आणि जसं म्हणतील तसं असं करत कितीतरी पैसे घालवून टाकतो आणि ह्या लोकांची आपण घरं भरत असतो. तर आपण ह्या असं चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला नको. असं मृत्यू जर कुणाचा माहिती असता तर मग ह्या जगात म्हणजे देव वगैरे असं काही राहिलंच नसतं ना. फक्त कर्म महत्त्वाचं आहे ना. आपण रोज कर्म करतो. कुणाला माहीत कुणाचा श्वास कोणत्या क्षणाला थांबेल आणि कोणत्या नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ह्या आपण पाहतोय की जयवंत पण म्हणतो की मला दुष्यंत तुझं पटतं आहे बरं का, तू जे सांगतोय ते, मलाही ह्या असल्या गोष्टींवर विश्वास नाही आहे असं म्हणत तो ह्या गोष्टी पुन्हा एकदा खोडून काढतो की आपण कुठल्याही ज्योतिषावर विश्वास ठेवायलाच नको. आणि हे इतकं खंबीरपणे, इतकं स्पष्टपणे आपल्या दुष्यंतने त्याचं मत सगळ्यांसमोर मांडलं आणि खरंच पटण्यासारखं आहे ते. त्यात ना मैनावती मात्र म्हणत असते जर घडलं तर इथे मैनावती आणि बाकी सगळ्यांना आढळराव पण म्हणतात की असं भविष्यवाणी वगैरे मला ह्या गोष्टींवर खरंच विश्वास नाही. कर्मावरती महत्त्व आहे, आणि असे जर कोणी भाकीत सांगायला लागले कोण मरणार कोण जगणार तर मग कसं व्हायचं. मला ह्या गोष्टीवर खरंच विश्वास नाही. मात्र आता इथे सगळेजण त्या गोष्टीवर बोलत असतात. भीतीपोटीच माझा जीव जाईल की काय असं मैनावती बोलते. आणि ही जी भीती आहे ना मरणाची, ही फारच भयंकर असते. अगदी माणूस मरण्याने मरत नाही तर भीतीपोटीच जास्त मरतोय, हे आपण मैनावतीला पाहून ठरवू शकतो. मैनावतीला सतत भीती वाटत आहे की काहीतरी घडलं आणि 5 चुका जर घडल्या तर. अगदी कृष्णा पण देव नाही, देव माणूसच आहे. तिच्याकडनं पण एखादी 2 गोष्टी अशा चुकीच्या घडणार आहे किंवा चूक घडणारच आहे. त्याच्यामुळे आणि असं जर खरंच 5 चुका महिन्यात घडल्या तर तिच्यावरती आपण लक्ष ठेवायचं का. तर आता ह्या गोष्टी करायचीच गरज नाही. दुष्यंतचं म्हणणं आहे आपण गुरुजींशी वाटलं तर एकदा पुन्हा बोलूया, काहीतरी पर्याय निघेल. ह्या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळेला बोलत असताना त्यावेळेला कृष्ण म्हणते खरं तर माझं पण मत आहे की आपण काहीतरी पर्याय शोधूया, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास झाला, माझ्यामुळे कोणाचा जीव जर गेला तर मला ते नको आहे. आपल्या घरावर कोणाचंही संकट नको किंवा कोणाचा जीव जायला नको, कोणाचाही जीव जायला नको. ही गोष्ट ऐकल्यावरती पूजा तिथे अर्ध्यातच कुदून पडते आणि म्हणू लागते कोणाचा जीव जाणार आहे आणि कोणामुळे जाणार आहे, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का. आणि कृष्णा तू सगळ्यांचे कान भरत तिथे सभा भरवली का, माझ्या विरोधात बोलते का, तू सगळ्यांना सांगते का मी कोणाचा जीव घेणार आहे, तू माझ्यावर विषयी काहीतरी षडयंत्र रचते का. बस आता इथे अर्ध्यात ही एक पूजाने उडी घालून जणू काही मला काहीच माहिती नाही काय भाकीत आहे किंवा काय भविष्यवाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती अर्ध्यात कुदून पडते. तर तिला बाजाबाई सांगते तुला तळ माहीत नाही तर तू गाळ कशाला गाठते, अगदी काय झाले काय नाही सविस्तर विचार, मग तू बोलायला सुरुवात कर. लगेच आरोप प्रत्यारोप कृष्णावरती लावून तू मोकळी झाली आहेस. तुझ्याविषयी कोणीही इथे काहीही बोलत नाही, आमचा विषय वेगळा आहे, आम्ही त्याविषयी बोलते. मग विषय नक्की काय आहे म्हणून आता इथे विचारू लागतो आपला समर. आता इथे मैनावती लगेच अपडेट द्यायला सुरुवात करते बरं का, की गुरुजी आले, त्यांनी सांगितलं की कृष्णाच्यातून 5 चुका घडणार, 5व्या चुकीनंतर ह्या घरातल्या एका व्यक्तीचा जीव जाणार. ह्या भीतीपोटीच तर माझं तर आत्ताच अर्धा जीव होतो आहे, मी मरते की काय असं मला वाटतं आहे बरं का. तर मैनावतीचं हे जे बोललं आहे ना एकदम हास्यास्पद आहे. आणि पूजाची रिॲक्शन काय खरंच, आणि ही आहेच बरं का पांढऱ्या पायाची, उगाच नाही माझी आई तिला पांढऱ्या पायाची म्हणत. आणि हिचं खरं रूप आपल्या कोणालाही दिसलं नाही किंवा मी इतक्या दिवसापासून कोणाला सांगते, कोणी विश्वास ठेवलं नाही. पाहिलं ना गुरुजींना ह्या बाईचं खरं रूप कळले, ही बाई चांगली नाही, हिच्या पांढऱ्या पायाची ही. बस
इथे तिने तुन 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 वाजायला सुरुवात केलेली असते आणि आढळराव मात्र म्हणत असतात की हे पांढरं पाय, गोरा पाय, काळा पाय, हे काय सगळं, हे जे तू बोलती फार चुकीचं आहे आणि अशी भविष्यवाणी कोणी केल्याने काही खरं घडतही नाही. आणि दुष्यंत मात्र संतापतो आणि पूजाला म्हणू लागतो की आता तू जास्तच बोलती, आता तू शांतच राहा. पूजा मात्र म्हणू लागते की कसं काय शांत राहायचं, आता तू शांत राहा, आता वेळ तुझ्या बायकोवर आली ना, तू ऐकून घ्यायचं. आणि तुझ्या बायकोमुळे जर ह्या घरात कुणाचा जीव गेला तर हे जर जास्तच होते. मला तर वाटतं ह्या पांढऱ्या पायाच्या अवदसेला आपल्या घरात ठेवूच नाही, आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर हाक लावून द्या, बस हाक लावून द्या. असं म्हटल्यानंतर इथे मैनावतीची चेहरा जरा स्माईल येते. आपली कृष्णा जरा घाबरते आणि तिला खरंच वाईट वाटतं की खरंच माझ्यामुळे असं काही होतं आहे की काय, गिल्टी फील करत असते थोडक्यात ती. आढळराव मात्र आता खंबीरपणे तिला उत्तर देतात, कोणाला घरात ठेवायचं आणि कोणाला हाक लावायचं हा जो अधिकार आहे ना, तो अजून तरी माझ्याकडे आहे आणि मी पाहतोय ना कधी कोणाला कुठे हाक लावायचं किंवा कोणाला कुठे ठेवायचं. कृष्णाची बाजू घेत इथे आढळराव सगळ्यांसमोर पूजाला बोलू लागतात, पूजाला म्हणू लागतात की तुझं जे मत आहे ते तुझ्याजवळ ठेवायचं आणि असे भाकीतं वगैरे ह्या गोष्टींना आम्ही कोणी विश्वास ठेवत नाही. आणि जीव जायचा असेल तर माणसाचं चालता चालता बोलता बोलता ह्या क्षणाला पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे कृष्णावर टेपरं ठेवणं की तुझ्या 5 चुकींमुळेच आमचा जीव गेला किंवा जाणार आहे, हे फारच चुकीचं आहे आणि ह्या विषयावर पुन्हा कोणी बोलायचं नाही, मला अजिबात खपणार नाही, असं स्पष्ट मत आढळरावांनी ते ठामपणे दिल्यामुळे सगळेजण आता समाधानी आहे. मात्र पूजाला ही आग वाढवायची आहे, चेतवायची आहे, पेटवायची. आता इथे बघा बरं का, मैनावती घाबरल्या भ्याने काय म्हणते, बघा ना पण भाऊजी जर खरंच घडलं असं तर हो, मला ना मरायची फार भीती वाटते आणि आपल्यावर कुणावर संकट ह्या कृष्णाच्या चुकीमुळे घडलं तर आता इथे ती चूक करणारच नाही असं बाजाबाई म्हणते, तिच्या हातून असं घडणं शक्यच नाही, त्याच्यामुळं घाबरायचंच का आपण. पण पूजा म्हणते का ती देव आहे का, तिच्याकडनं चुकी होणार नाही, तुम्हाला माहिती आहे का तिच्याकडनं कधीच चूक घडणार नाही, घडलीच तर माणूसच आहे ती, घडेलच कधीतरी चूक. आणि तिच्या 5 चुका जर झाल्या आणि आपल्याला कळलंच नाही तर इथे मैनावती म्हणते आपण सतत कसं काय लक्ष ठेवणार तिच्यावरती, ती कुठे गेली, काय चूक केली तर आता आपल्याला जेव्हा जेव्हा कळलं ना की ती चुकली आहे तर इथे कृष्णाच्या बाजूने विरोधात खरं तर बोलते इथे पूजा की ती चुकली रे चुकली, आपण लगेच एक रेष ओढायची आणि मग ठरवायचं 1 चूक झाली, 2 चूक झाल्या, मग तिच्या 5 चुका झाल्या की नाही मग आपल्याला त्याच्यावरनंच कळेल ना. आता पूजाचं हे जे मत आहे कुणाला पटलेलं नाही, पण इथं मैनावती बाकी सगळेजण म्हणतात हो हो हो, हिच्या चुका आपण भिंतीवर रेष मारून ठेवूया की किती झाल्या आणि किती नाही. आता सगळ्यांना या गोष्टीचा राग येतो, दुष्यंत संतापतो, चिडतो, त्याला आता इथे आढळराव शांत बस, आपण नंतर बोलूया ह्या विषयावरती असं खुणवतात. त्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेलेले असतात. आता इकडे मात्र आपण पाहू शकतो पूजा आणि हा जो समर आहे अगदी खोलीत आल्यावर इतके आनंदून जातात आणि लगेच गाणे लाव आपण डीजेवर डान्स करूया असं म्हणत समर आणि पूजा दोघंही गाण्यांच्या जल्लोषामध्ये सेलिब्रेशन करायला सुरुवात करतात. दोघंही टेपचा आवाज वाढवून एकदम डीजेच्या जोरावर एकदम मस्त नाचत असतात. अगदी लहान मुलांसारख्या उड्या मारून उचलून नाचताना आपल्याला पाहायला मिळणार. चला तर पूजा इथे म्हणते की आपण जे ठरवलं होतं, जे आपला प्लॅन होता त्या प्लॅननुसार हे सगळं चाललेलं आहे, अगदी योग्य दिशेने आपण चाललेलो आहे. पण आता समोर म्हणतो जर तिने चुका केल्याच नाही तर तर इथे हसत पूजा म्हणते अरे तिने चुका करत पण आपण आहे ना क्रिएट करायला, चुका अशा करून ठेवायच्या आणि तिच्या नावावरती जातील त्या अशाच ठेवायच्या आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचा आळ आपण तिच्यावर टाकायचा आणि मग तिच्या 5 चुका घडल्या आणि मग आपण कोणाचा तरी जीव घेण्याचा प्लॅन पण करूया. अगदी घ्यायचं तर नाही, फक्त ॲक्टिंग तर करू शकतो आणि ह्या गोष्टीने काय होईल माहिती का, खरंच ती करंट्या पायाची पांढऱ्या पायाची हे सिद्ध होईल आणि मग तिला ह्या घरातनं झटपट बाहेर काढणं आपल्याला सोपं जाईल. आणि ही जी आयडिया आहे ते समोर म्हणतो अगदी योग्य आहे, एकदम बरोबर आपण ट्रॅकवरती आहोत, आपण आता ह्याच दिशेने ह्याच स्पीडने जर चालत राहिलो ना आपल्या उद्देशापर्यंत आपण पोचूया आणि आपली जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करू शकतो. हा जो विश्वास समरला आणि पूजाला आहे तर दोघंही इतके हुशार, इतके खुश आहे ना, त्यांना असं वाटतं की त्यांनी जो प्लॅन बनवला आहे तो एकदम उत्तम, अतिउत्तम आणि इतका भारी आहे. आता मला दोघंही पुन्हा एकदा त्या गाण्याच्या तालसुरावरती नाचू लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. नाचता आपली पूजा मात्र म्हणू लागते की आपण जे उद्दिष्ट ठेवले, आपल्याला घराच्या चाव्या सत्ता सगळं काही हवं आहे ते लवकरच 1 महिन्याच्या आत का होईना मिळेलच. कारण पूजा म्हणते की कृष्णाच्या विरोधात आपल्याला जाणं खूपच अवघड जाते, कारण तिच्या बाजूने सगळी मंडळी आहे, अशा काही गोष्टी घडल्या तर ती ह्या घराबाहेर जाऊ शकते आणि ती घराबाहेर गेली की सगळी सत्ता आपल्या हातामध्ये असणार. चला आता हे नाचताय कुदताय आपल्याला दिसते. तर आपण पुढे हेही पाहू शकतो की
आपली जी कृष्णा आहे ना ती फारच टेन्शनमध्ये उदास आहे आणि तिच्या चेहऱ्यावरती अजिबातच हसू वगैरे काही नाही. तरी ते आपला दुष्यंत म्हणू लागतो की बघ ना गं, तुझ्या ह्या नवीन पुस्तकांचा वास आहे ना मला हा खूप आवडतो. मला ना अजून काय आवडतं माहिती का, जेव्हा पाऊस पडतो ते पावसाच्या मातीचा पहिला जो वास आहे ना तो पण खूप आवडतो. आणि इथे तो मग सांगू लागतो की हे सगळं किती छान वाटते ना तुझ्या आयुष्याची ही नवीन सुरुवात. पण अजून आपल्याला खूप उद्दिष्ट गाठायचे, खूप दूर जायचे, अजून खूप काय काय मिळवायचे. कृष्णा मात्र एक शब्दही बोलत नाही. तिला तो म्हणतो, अगं तुझ्याशी बोलतोय मी, का भिंतींशी बोलतोय का इथे, तुझं कुठे लक्ष आहे, का तू एवढं टेन्शन घेते त्या गोष्टीचं. अरे असं भविष्यवाणी केल्याने, भाकितं केल्याने जर असं घडलं असतं ना तर ह्या जगामध्ये कर्म फळ किंवा चांगुलपणा उरलाच नसता. तुझ्यासारखे चांगल्या माणसांवरती अशी संकट आल्यावर त्यांनी खचून जायचं नसतं, त्याने अगदी हिमतीने उभं राहायचं तर त्याच्या विरोधात लढायचं असतं, तुझ्यासारखं खचून नाही जायचं. तर ती म्हणते तुम्ही सांगताय ते मला पटतंय हो, पण मला फार भीती वाटते, माझ्यामुळे जर कोणाचा जीव गेला, काही घटना घडली तर. दुष्यंत मात्र सांगत असतो की असं काहीही होत नाही, तू काय अडाणी आहेस का. अगं इथे जगात या मिनिटाला कोणाचं काय होईल सांगता येत नाही, तेव्हा ही भविष्यवाणी वगैरे तू विश्वास ठेवते. आता तर तू शिकायला घेतले, शिक्षण पूर्ण करते, तर ते कर ना, त्याच्याकडे लक्ष दे, ह्या फालतू गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि खरंच कृष्णा म्हणते की मला हे तुमचं जे प्रोत्साहन देण्याचं जे काम आहे ना ते खूपच आवडतं. तुम्ही जे समजावून सांगितलं ना ते मला पटतं देखील बरं का. आता ती म्हणते मला बघा ना असं वाटतसुद्धा नव्हतं की मी आयुष्यात कधी शिक्षण करेल, शिक्षण करून मी इतकी मोठी हुशार बनेल. अगदी हे मोठे मोठे गणितं सोडवताना आयुष्याची गणितं सोडवायची ही जी मजा आहे ना ही खूपच भारी वाटते. अभ्यास करण्यात जी मजा वाटते ती पण खूप भारी वाटते. मला माझ्या लग्नाच्या अगोदर काही करता नाही आलं, मला वाटलं नव्हतं आयुष्यात मी कधी काही करू शकते, पण तुमची साथ, तुमची अमूल्य साथ खरं तर माझ्यासोबत असल्यामुळे मी हे सगळं पुन्हा मिळवू शकते आणि हे सगळं करू शकते. खूप खूप आभार मानते ती. तर दुष्यंत म्हणतो काहीही काय, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, अजून आपल्याला ग्रॅज्युएशन वगैरे वगैरे करण्यात खूप वेळ जाणार, खूप दिवस आहे आपल्याकडे अभ्यासाला, पण आपल्याला लवकर लवकर हे सगळं संपवायचे. तर कृष्णा म्हणते हो आत्ताच कामाला लागते. तिला उभारी देण्याचं काम दुष्यंतने खूप छान केलेलं आपण पाहतोच आहे. मात्र आढळराव एक बापाच्या काळजीपोटी, जशी एखादे एक बाप आपल्या मुलीची काळजी करतो ना तशी काळजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना फार वाईट वाटत असतं, इकडे त्यांना झोप येत नसती. बाळजाबाई त्यांना म्हणते काय हो तुम्हाला पण झोप येत नाही ना मुलीच्या काळजीपोटी. तर ते म्हणतात बघ ना गं आपल्या कृष्णाचं नशीब असं कसं आहे गं, तिने आयुष्यभर दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न केला, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, कधी स्वतःचा विचारसुद्धा केलेला नाही. आणि हेच गोष्ट इथे आपली बाळजाबाई पण म्हणते तिच्या हातून खरंच चूक होणारच नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे टेन्शन वगैरे घेऊ नका, आरामात राहा, आहे आपण सगळेजण तिच्यासोबत आहोत. तर इथे आढळराव म्हणतात की बघ ना ती ह्या गावात एक आश्रित म्हणून आली, तिला सगळ्यांनी त्रास दिला गावामध्ये, नंतर ज्या घरात गेली त्या घरातल्यांनीही तिला खूप त्रास दिला. तिचा जन्म कसा झाला आणि काय तिच्या आयुष्यात वाढून ठेवले, इतक्या अडचणी, इतके संकट, इतक्या चांगल्या मुलीच्याच नशिबी का आल्या. तिचं लग्न झाल्यानंतर ह्या घरात आली, ह्या घरात पण तिला तुझ्याकडनं किती त्रास झाला, त्याच्यानंतर तिचा जीव घेण्याचा सुद्धा तू प्रयत्न केला, इतक्या अडचणी तिच्याच बाबतीत का होतात. कधी कधी तर मला असं वाटतं ना ही जी पूजा आहे ती आत्ता आलेली, पण तिच्या आडून पण ना मला असं वाटतं कधी कधी तूच हे सगळं करून तर घेत नशील ना. ते तिथल्या तिथे शब्द त्यांनी थांबवले. आणि मात्र आता काळजाला भिडणारी गोष्ट घडली आहे. आपल्या बाळजाबाईंच्या एकदम काळजात तीर घुसावा ना तसा तीर घुसला. अजूनही आपण इतकं चांगलं वागून देखील आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ह्या गोष्टीची खंत तिला वाटू लागली. आढळराव मात्र आपल्या मुलीच्या बाबतीत बोलताना किती स्पष्ट बोलून गेले की तिच्या बाबतीत नेहमीच असं का घडतं आणि तिच्याच बाबतीत नेहमी आयुष्याची ही जी काही संकट आहे ती येतात नाही, तिला सिद्ध करावं लागतं की मी किती चांगली, मी किती चांगली. तिलाच का बरं दरवेळेला अग्निपरीक्षा द्यायची, सत्वपरीक्षा द्यायची. तर इथे महिनावती आता बाळजाबाई आता बोलू लागलेली असते की खरंच मी इतकी चांगली वागले, माझ्या बाबतीत कोणीच माझ्यावर विश्वास ठेवतही नाही, मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करत आहे, पण कळत न कळतपणे ओठावरती न आलेली गोष्ट पण कंठापर्यंत तरी येऊन पोचतेच. मी तुमच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगते की मी केलेले कर्म मला माहिती आहे, मी सुधारण्याचाही प्रयत्न करते आणि सुधारले पण आहे, पण माझ्यावर आजही कोणीही विश्वास ठेवत नाही, ह्या गोष्टीची खंत मला आजही आहे. आणि आपण एवढं चांगलं वागून पण आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ह्या गोष्टीने खरंच काळजाला एकदम तीर टोचावं, एवढं टोचतं, रक्तबंबाळ झालेलं माझं काळीच. ते आता तुम्हाला कसं दाखवू. आणि मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करेल की कधीच कृष्णाला माझ्याकडनं त्रास होणार नाही, तिच्यावर आलेले संकट, तिच्यावर आलेल्या अडचणी मी रोखून धरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल, तिच्यावर
कुठली अडचण किंवा संकट येऊच देणार नाही याची तुम्ही शाश्वती बाळगा. आणि इथे बाळजाबाई तिच्या मनातली खंत व्यक्त करते की तुम्ही माझ्यावर अजूनही विश्वास ठेवला नाही, ही माझी दुर्दैवी भाग्य म्हणावं की काय. चला आता आपण इथे पुढे पाहू. रात्र झाली आणि सकाळी झाली बरं का आता. तर सकाळी सकाळी आपली कृष्णा नेहमीप्रमाणे किचनमध्ये सगळ्यांची नाश्त्याची आणि चहाची सोय करत असते. मैनावती आधी येते आणि म्हणते, बाई तुझ्या भीतीपोटी मी रात्रभर झोपलेली नाही, तुझ्या हातून काही चुका घडल्या आणि मग जीव गेला तर माझाच नंबर लागला तर बाई कुठली चूक घडू देऊ नको बरं का, लक्ष ठेव आणि काही चुकीचं काम होतंच कामा नाही तुझ्या हातनं. बरं आता काय केलंयस बघू बरं, असं म्हणत ती पातेल्यावरचं झाकण काढते आणि दुधाच्या पातेल्यात एवढं मोठं कॉक्रोच पाहिलं लगेच आणि पातेल्यातलं ते झाकण वगैरे फेकून देते आणि लगेच जोरात आरडाओरडा करू लागते, आई बाई काही खरं नाही काही खरं नाही, सगळेजण इकडे या इकडे या. आता सगळेजण त्यांच्या खोलीतनं धावत पळत कशी तरी आलेले असतात आणि मैनावती सांगू लागते, बघा कृष्णाच्या हातून चूक घडली, आपल्या घरातमध्ये दुधाच्या पातेल्यात एवढं मोठं झुरळ आहे, त्या झुरळाचं दूध कोणी पिलं असतं आणि जीव गेला असतं तर. बास पूजाने मात्र आता इथे लगेच तो पॉईंट उचलला आणि लगेच भिंतीवर जाऊन पहिली रेष मारली. घडली पहिली चूक आपल्या कृष्णाच्या हातून घडली, असा तिने आता टेंभा मिळवायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. कृष्णा मात्र तिची बाजू स्पष्ट करू पण शकलेली नाही आणि तिच्या बोलण्याकडे कोणी लक्षही देईना, कारण आता इथे ती सगळ्यांसमोर बोलू लागली की कृष्णाच्या हातून पहिली चूक घडली आणि ठरल्याप्रमाणे भिंतीवरती आपण रेष ओढायच्या, किती चुका घडत आहेत. आता हे सगळं प्रकरण काय आहे आणि याच्या मुळापर्यंत कोणी पोचू शकेल का? बाळजाबाईच खरं तर ह्या सगळ्यांचा पर्दाफाश करेल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. चला तर मग चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की बाळजाबाई आपल्या कृष्णाच्या बाजूनी येऊन ह्या पूजाचा जो खरा चेहरा आहे, जे तिने रचलेलं षडयंत्र आहे, ते सगळ्यांसमोर आणू शकेल का? मला तर विश्वास आहे बाळजाबाईच ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी पोचेल आणि खरा चेहरा जो आहे ना पूजा आणि समरचा, तो सगळ्यांसमोर आणेल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. पण 5 चुका ह्या कशा घडतायत आणि कशा नाही, हा जो महिना आहे तो महिनासुद्धा उलटू देणार नाही ही पूजा नक्कीच. ही जी गोष्ट आहे खरंच इंटरेस्टिंग आहे आणि पाहायला खरंच गमतीशीरही वाटणार आहे. काय काय कुरापती करतायत आणि काय काय खर्च पाणी करताय ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करण्यामध्ये, ते आपण सगळेच जण मिळून पाहूया. आता घेऊ छोटीशी विश्रांती, पण पुढील भागाचं जे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते पाहायला आपल्याला खरंच खूप मजा येणार आहे. तेव्हा सावधान सिद्ध व्हा आणि आपण आता पुढचा भाग जेव्हा उद्या येईल ना तेव्हा अजून मजा घेऊन बघूया. आत्ता घेऊ विश्रांती. धन्यवाद.